नागपूर विमानतळावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पत्रकारांशी संवाद साधला। पत्रकारांनी केलेल्या प्रश्नांवर ते स्पष्टीकरण देत म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। शेवटी ते राज्याचे नेते आहे। साहजिकच वाटतं की जेव्हा अशा प्रकारचं राजकारण केलं जातं। देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून 5 वर्ष काम केले आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करीत आहे। भारतीय जनता पार्टी कोर कमिटी यांनी देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली की फडणवीस सरकारमध्ये राहूनच भाजपा पक्षाला आणखी मजबूत आणि बळकट करतील। आम्ही केंद्रालाही विनंती केली आहे। भ्रमित राजकारणापासून भारतीय जनता पार्टी विकासाकडे गतिशील राहून यासाठी आम्ही कामे करणार आहोत, असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहे। मला वाटतं आम्ही सर्व कोर ग्रुपनी त्यांना विनंती केली, राज्याच्या बूथ पासूनच्या आमदारापर्यंत खासदारापासून सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना विनंती केली आहे की राज्याचे नेते म्हणून फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी काम करावं। राज्याचे नेते ते आहेत, त्यांची भावना एवढीच होती की संघटनेमध्ये अजून एकदा मी आणि त्यांनी दोघांनी काम करून पुन्हा एकदा जे कन्फ्युजनचं जातीवादाचं राजकारण जे तयार केलं आहे, जात पात काढून आम्हा लोकांना त्या ठिकाणी एका कटघऱ्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे। निश्चितपणाने ते थोडे दुःखी झाले, व्यथित झाले आहे आणि व्यथित होणं स्वाभाविक आहे। शेवटी प्रत्येक व्यक्ती मनुष्य आहे, म्हणून प्रत्येक मनुष्याला हृदय आहे, त्याच्या हृदयाच्या भावना आहेत। शेवटी काही आम्ही दगडाचे माणसं नाही आहोत, झाडा माणसाचे माणसं आहोत आणि त्यामुळे त्यांना ज्या पद्धतीने क्रिटिसाइज करण्यात येतं, त्यांना ज्या पद्धतीने छळण्यात येतं, शेवटी माणसाला एकच वाटतं की या पद्धतीचं छळणे काही योग्य नाही आणि त्यामुळे थोड्या भावना दुखलेल्या आहेत। पण आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी त्यांना गळ घातलेली आहे कि त्यांनी कुठेही या पद्धतीचे निर्णय करू नये, असे आम्ही गळ घातले। GL टूर्स एंड ट्रैवल्स करे धार्मिक एवं पर्यटन यात्रा भेड़ाघाट, बनारस, चित्रकूट, अयोध्या, प्रयागराज, अमरकंटक। साथ ही 7,001 रुपए भरकर अपनी सीट आज ही बुक करें। संपर्क करें सुंदरलाल यादव 9890332559 और बलराज यादव 9373212061। आवर ऑफिस एड्रेस पार्वती नगर, रामेश्वरी रिंग रोड, नागपुर।